मुंबईतील क्रूज टर्मिनल आजपासून सेवेमध्ये येणार आहे। सागरी पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज लोकार्पण पार पडेल। देशातील पहिलं अत्याधुनिक क्रूज टर्मिनल हे मुंबईमध्ये सुरू होत आहे। मुंबई शहरात सागरी पर्यटनाचे नव पर्याय सुरू होत आहे। देशातील पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल आजपासून सेवेमध्ये दाखल होत आहे। या टर्मिनलचं उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार आहे। या टर्मिनलची जवळपास 200 क्रूज आणि दरवर्षी 10 लाखांहून अधिक प्रवाशांची हाताळणी क्षमता आहे। केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी सागरमाला उपक्रमाअंतर्गत मुंबई इथं टर्मिनल उभारण्याची घोषणा केली होती। ते जुलै 2024 पर्यंत कार्यान्वित होणं अपेक्षित होतं, मात्र विविध तांत्रिक विलंबांमुळे डिसेंबर 2024 पर्यंत हे कामच पुढे गेलं होतं आणि त्यानंतर सर्व अडथळे दूर करून हे काम पूर्ण झालंय। या टर्मिनलच्या उभारणीसाठी 495 कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्यापैकी 303 कोटी रुपये मुंबई पोर्ट ट्रस्टनं तर उर्वरित खर्च खासगी ऑपरेटर्सकडून झालेला आहे।